हॅलो. तर आज आपण बघणार आहे खारं वांगं कसं बनवायचं ते. तर त्यासाठी मी बाजारातून पावशेर वांगी आणली. छान छोटी काटेरी बघून आणायची. त्यासाठी मसाला म्हणजे 1 चमचा धने, खोबरं, कोथिंबीर, 3-4 हिरव्या मिरच्या, जिरं, लसूण, अद्रक, खसखस आणि थोडंसं दगडी फूल आणि 1 वाटी शेंगदाणे भाजून घेतलेत. तर आता आपण ते मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण ते शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचा बिना पाणी घालता. त्यानंतरून सगळा मसाला एकत्र करून तो वाटून घ्यायचा कूट काढल्यानंतर आणि त्यानंतर तो एका ताटात घेऊन चांगला मिक्स करून घ्यायचा. त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा, थोडीशी हळद घालायची, धना जिरा पूड घालायची. तर तिखट आवडीनुसार घालू शकता किंवा स्किप केलं तरी चालेल. आणि त्यानंतरून वांगे आपण चिरून ठेवले त्यामध्ये तो मसाला व्यवस्थित मिक्स करून वांग्यामध्ये भरून घ्यायचं आहे आपल्याला. 2 चमचे तेल घातलं तरी चालेल. वांग्यामध्ये भरताना व्यवस्थित दाबून वांग्यामध्ये तो मसाला भरून घ्यायचा आहे. त्यानंतरून एक करून सगळ्या वांग्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे. तोपर्यंत आपण कढई ठेवली आहे तापत. तर कढईमध्ये 3-4 पळी तेल घालून घ्यायचे. आवडीनुसार तेल. 3-4 पळी तेल घातलं की आपण त्यामध्ये पहिल्यांदा मोहरी, थोडंसं तेल गरम झालं की मोहरी टाकणार आहे. मोहरी तडतडली की जिरे घालणार आहे आपण त्यामध्ये. जिरा आणि मोहरी छान फोडणी झाली की आपण त्यामध्ये एक करून भरलेलं वांग घालणार आहे आणि मस्त परतवून घ्यायचे तेलावरती 1-2 मिनिटं. परतवून झालं एक करून छान वांगे घालायचे ते आणि परतवून घ्यायचे ते तेलावरती 2 मिनिटं. परतवून झालं की त्यांना एक वाफ द्यायची. एक वाफ देऊन झालं की राहिलेला मसाला त्यात घालायचा. राहिलेला मसाला घातला की तो 2 मिनिटं परतवून घ्यायचा व्यवस्थित. मसाला परतवून झाला की आपण त्यासाठी जेवढा रस्सा पाहिजे आहे आपल्याला त्या मापात आपण पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि गरम केलेलंच पाणी घालायचं आहे. तर जेवढा रस्सा पाहिजे त्या मापात आपण कन्सिस्टन्सी कमी जास्त करू शकतो. परत एकदा मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित आणि त्याला झाकण ठेवून किंवा सिम गॅसवर व्यवस्थित उकळी येऊन द्यायची मोठी आणि त्यानंतर गॅस बारीक करून 10-15 मिनटं शिजून द्यायचे. वांगं शिजलं की नाही देठ दाबून बघायचं आहे. त्याप्रमाणे वांगं शिजलं की आपण खाण्यासाठी रेडी आहे. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.